तेवढ्याच 50 कोटी रुपयातच हे सगळे विकल्या गेलेले आहेत आणि त्याचे 15 कोटी रुपये रात्री त्यांना ऍडव्हान्स मिळाला. तेव्हा संजय राऊत किंवा त्यांचे नेते उभाटाचे हे घर सोडत नाहीत. जेवढे लोक बाहेर केले त्या प्रत्येकाचं हेच दुखणं आहे की मातोश्रीवर आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जात नाही, आम्हाला वेळ दिला जात नाही. आपल्या म्हणजे मी तर हा स्पष्ट आरोप करेल की यांच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नाही, पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही. पक्षांकरता जीव तोडावा लागत असतो, जीव द्यावा लागत असतो, फिरावं लागत असतं, बाहेर पडत असतं. आता मातोश्रीमध्ये ते शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतःच म्हणजे काय त्याला आपण कुकर्तृत्व लपवण्यासाठी आपण काहीच पक्षाच्या लोकांच्या कामात येत नाही आणि म्हणून पक्षाचे लोक नाराज झाले की सरळ फक्त पैशाचा आरोप करणं हा त्या संजय राऊतचा धंदा आहे. हे काही एकदा नाही घडलं राज्यामध्ये, हे अनेकदा घडलेलं आहे. पण 5-50 लाखात लाख मुलाची सोन्यासारखी माणसं ही कमवता येत नाही, संजय राऊतला समजलं पाहिजे. शेवटी जेवढे काही खासदार ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहेत आणि आज ते घरवापसी करत आहेत. तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणजे ते तुमच्यामध्ये कर्तृत्व जे नाहीये ते लपवण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात. आज एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व दिसतं आणि म्हणून लोक त्या ठिकाणी प्रभावी होऊन आपल्या पक्षामध्ये इकडे. मंत्री जे आपला विभाग आहे नागपूर सेंटरने एक जाहिरात काढली, त्याच्यामध्ये भारतात आणि मेहता यांच्यासाठी सेपरेट म्हणजे लागू झालं का नाही उपवर्गीकरण. आणि दुसरीकडे दलित वर्ग जे आहेत बौद्ध समाज तो समोर येऊन आला, इतर जाती अट्टावून जातील. तुम्ही याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटतं त्याच्यामध्ये आपण न बनवलं बरं, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश त्याच्यामध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टापेक्षा कोणी याच्यात मोठं नाहीये. सुप्रीम कोर्टाने जी काही न्यायाची भूमिका त्याच्यामध्ये घेतली असेल त्याला ओव्हरलॅप करणं हे म्हणजे आपल्या सरकारला शोभा योग्य नाही. ते सरकार आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आपले एकनाथ शिंदे साहेब आहे. प्रश्न असा येतो की आज फडणवीसच्या संदर्भामध्ये बरेच आक्रोश सुरू आहे. शेतकरी आज होरबाळले जात आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. सक्षम मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य आहेत का फडणवीस योग्य आहेत? बघा, आमचा पक्ष म्हणून तर आमची तर हीच प्रार्थना असेल की आमचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. एक पक्षाचे प्रमुख म्हणून ज्यांचं काम आम्ही पाहिलं. पण याचा अर्थ असा की मित्र पक्षाच्या मुख्यमंत्र्याला नाव ठेवा असावं ते असं देखील नाहीये. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची तशी भावना आहे. परंतु शेवटी जागतिक पातळीवर झालेल्या आताच्या घडामोडी, पेट्रोल डिझेल असेल, सगळ्या गोष्टी असेल, कारण सगळं बाहेरचं आपल्याकडे येतं. आता ते सगळे कमबॅक व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे महागाई पण वाढलेली आहे, डिझेल पेट्रोलचा पण तडका झालेला आहे, अनिलचा पण प्रभाव आहे, संकट राज्यावर खूप मोठी आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी पण आहेत आणि त्याच्यामुळे जनता काहीशी तरी थोडीफार दुखावलेली आहे. पण त्यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री सक्षम राहतील. तुमचे फडणवीस की एकनाथ शिंदे? आमच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहे. फडणवीसांना कुठे पाहता तुम्ही? फडणवीस साहेबांना आम्ही प्रधानमंत्री म्हणून पाहू भविष्यात. वर्गीकरणाला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे मग तुमच्या महायुतीला म्हणजे दलित समाजाचा फटका बसायला असं वाटत नाही? बघा, त्या दलित म्हणजे दलिताची व्याख्या त्या 58 जाती आहेत, त्याच्यामुळे कोणा एकाचा तो विषय नाहीये आणि म्हणून जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आपण त्याच्यासोबत जाऊया. त्यांना नाव न घेता संजय राऊतांनी असली शिवगाळ केली. मग मागे काय केलं? बायका मरून पळून जातील, हे मरून जातील, यांचे अपघात होतील, शिवाय संजय राऊतला येतच काय? आणि ते शिवाय त्याला उलटे पडून आलेले, कोणी थांबायला तयार नाहीये. कोणाच्या अशी शिवाय दिल्यानंतर काय कोणाला काही भोकं पडत नसतात. त्याच्याशिवाय काय? या संजय राऊतांनी ज्या पक्षाच्या वर्षावर एवढ्या खासदारक्या भोगल्या, यांनी कधी आपुलकीने प्रेमाने कधी या लोकांची विचारपूस केली का? फक्त शिवाय देण्यात याला, बाकी काय येतं? संजय राऊत काय बघा, आता प्रत्येकाला राजकीय सुरक्षितता पाहिजे. ज्या मायबाप जनतेने निवडून दिलं त्या जनतेची कामं त्याला करायची असतात. ती कामं करताना सत्तेचा मार्ग महत्वाचा असतो आणि किती दिवस आपण नुसतं विरोधात बोलून त्या ठिकाणी काम करणार आहे? शेवटी जनता उत्तर मागते की आम्ही तुम्हाला निवडून तुम्ही काय दिलं म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आमदार देखील तसाच निर्णय घेतील. शेवटी जनतेची प्रश्न महत्वाचे असतात. भाऊजी, आमदार आहे पण ते पण सुपडा साफ होईल का? मी काही कोणा पर्टिक्युलर एकाबद्दल बोलत नाहीये, परंतु जेवढे काही आमदार आहेत त्यांना सुद्धा असुरक्षितता त्या ठिकाणी महसूस होते. त्यांनाही वाटतं की आता आपली कामं होऊ शकत नाही, त्याच्यामुळे योग्य वेळी ते एकनाथ शिंदे साहेबांचा हात पकडतील. भाऊ, ज्या पद्धतीने शिंदे साहेब राज्यामध्ये सहानुभूतीपूर्वक या लोकांना आधार देत आहेत, जे लोक नाराज आहेत, तसं आपल्या जिल्ह्यातही जे एक आमदार आहेत त्यांना तुम्ही आधार देणार आहात. त्यांच्या मनावर जी खतखत चालू आहे ते तुम्ही हेरणार आहात. सगळेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जेवढे शिवसेनेची टीम आहे प्रत्येक जण यामध्ये सक्रिय आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवायच्या प्रयत्नामध्ये आहोत. तो पक्ष कोणाचा प्रवेश घेऊन असो,
नवीन पक्ष शाखा तयार करणं असो का आणखी कोणी घेऊन असो, तर आम्हाला आमचा धर्म शिवसेना पक्ष वाढवणे महाराष्ट्रभर, आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला तो वाढवायचा आहे तो आम्ही वाढवतो. रविकांत तुपकर शेतकरी नेते 3 दिवसापासून आम्हाला उपोषणावर बसले. त्यावेळी सरकारनं आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही. सरकारसाठी केलं ते त्यांचा प्रश्न काय आहे. कर्जमाफी जी आहे नाही, already आता- कर्जमाफी फसवी कर्जमाफी असं त्यांचं म्हणणं. आता कर्जमाफी अधिवेशनामध्ये नेमक्या काय अटी आहे काय नाही हे सगळं घोषित होणार आहे. सगळेच पक्षाचे लोक जे विरोधी पक्षाचे लोक आहे, प्रत्येक जण आता त्याचा श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहे. पण ही खरी लढाई आमच्या बच्चूभाऊ कडूंनी सुरू केली होती, आणि त्याच्या आंदोलनानंतर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही जून मध्ये ही कर्जमाफी करणार आहे. आता खरं तर सगळ्यात पहिले माझं वैयक्तिक मत, म्हणजे मी जे काय बोलतोय की माझ्या पक्षाचं मत नाहीये, परंतु 2 वर्षांनी 4 वर्षांनी येणारी कर्जमाफी ही अजिबात मला वैयक्तिक मान्य नाहीये. तुम्ही राज्यातला शेतकरी असा सक्षम करा की त्याला पुन्हा कर्जमाफीची गरज पडलेली पाहिजे. तुम्ही त्याच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करा, त्याच्या शेतीला तुम्ही पाणी द्या, त्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या, त्याला असं काही सक्षम करा की त्याला कधी कर्ज मागायची गरज पडली नाही. आजही आमचा कोकण असेल का आमचा पश्चिम महाराष्ट्र, ते लोक कर्ज मागत नाहीयेत. हे 4-5 ह्याचे आहेत. आणि तेव्हा शेतकरी असा मजबूत करा की त्याला दरवेळेला कर्जाची गरज पडलेली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मला माहित होतं मला कोण लागली होती, ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या, त्यांचं भलं हो. ज्या ज्या वेळेस असा काय प्रसंग आला, शिवसेनेमधून काही म्हणजे उभाटावून लोक बाहेर पडले, सेम त्यांचं वाक्य ज्याला जायचं त्याला जा. शेवटी हे दोघंच आपल्याकडे शिल्लक राहतील, सगळे जातील, कोणी शिल्लक राहणार नाही. अरे पण तू का जातोस, तुझं दुखणं काय आहे, तुझी व्यथा काय आहे, का तू असं करून राहिला? कमीत कमी आपुलकीचा प्रेमाचा हात खांद्यावर टाकून विचारलं तर पाहिजे. एखादी व्यक्ती 40-45 वर्ष तुमच्या पक्षात काम करते, तुमच्या नावाचा जयजयकार करते, आणि दुखवती बाहेर गेली, तुम्ही डायरेक्ट म्हणता चल निघून. कमीत कमी त्याला थोपवायचा प्रयत्न, त्याला विचारायचा प्रयत्न, एवढी पण माणूस की नाही यांच्यामध्ये. आता वातावरण राजकीय वातावरण बदल चाललंय आणि ऑपरेशन टायगर नावाचं पुढे समोर आलंय आणि 6 खासदार तुमच्याकडे कसं पाहता, काय प्रतिक्रिया? हा महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास प्रत्येक पक्षातल्या लोकांना वाटतोय की एकनाथ शिंदे साहेब सक्षमपणे या राज्याचं नेतृत्व करू शकतात, त्याचंच द्योतक हे आहे की आज उभाटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. म्हणजे मूळ पक्षात ते घरवापसी करत आहेत. आणि महाराष्ट्रभर आपण पाहतात की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आमदार, माजी आमदार, खासदार हे सगळेच लोक शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. प्रत्येकाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं भलं करू शकतात, विकास करू शकतात, सगळ्यांना सांभाळू शकतात, किंबहुना तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे, आणि त्याचा परिणाम आपण आज पाहतो. प्रतापराव जाधव यांना रविकांत तुपकरांच्या विषयी विचारलं असता ते म्हणाले की कोण रविकांत तुपकर. तुम्हाला वाटते का त्यांना रविकांत तुपकर माहित नसतील? आता ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याबद्दल मी काय कमेंट्स करू. राज्यामध्ये इकडं उपवर्गी शपथ सुद्धा घेतली दिसते साहेबांची. साहेबांची शपथ घेतली 2 खासदारांनी. अशा शब्दात तर काय किती पण कोणी पण घेतं आजकाल, त्याला काही महत्व नाहीये. आणि कशावर शपथ घेतली नाही घेतली त्याच्या मनात त्यांनी शपथ घेतली का नाही कोण बघितलं ते, त्याने काय उघडपणे जाहीरपणे थोडी घेतली शपथ. राज्यामध्ये